अंबड नगर परिषदेची अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई. नोटीस न देता गरिबांचेच संसार उद्ध्वस्त केल्याचा व्यापाऱ्यांचा संताप. आमचे पाडले मग श्रीमंतांचे अतिक्रमण पाडणार का? व्यापाऱ्यांचा प्रशासनाला थेट सवाल. अंबड मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड नगर परिषदेच्या वतीने शहरातील शिवाजी महाराज बसस्थानक ते श्री मत्स्योदरी देवी मंदिर आणि जालना बीड रोड परिसरात पोलिसांच्या चोख बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम राबविण्यात आली. मात्र ही कारवाई करत असताना नगर परिषदेने केवळ गरीब व्यापाऱ्यांनाच लक्ष केल्याचा गंभीर आरोप स्थानिक छोट्या व्यावसायिकांनी केला असून या कारवाईवरून शहरात नवा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील प्रमुख मार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी, पादचाऱ्यांना सुरक्षित व मोकळा मार्ग उपलब्ध व्हावा, तसेच सार्वजनिक जागेवरील अनधिकृत अतिक्रमण हटविण्याच्या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली होती. कारवाई दरम्यान रस्त्यालगत उभारण्यात आलेली तात्पुरती शेड आणि टपऱ्या हटविण्यात आल्या. तसेच संबंधित व्यावसायिकांना पुन्हा सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाने दिला. व्यापाऱ्यांचा संतप्त सवाल. गरिबांना एक न्याय आणि श्रीमंतांना दुसरा. या कारवाई दरम्यान काही गरीब आणि छोट्या व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. नगर परिषदेने कोणतीही पूर्वकल्पना किंवा कायदेशीर नोटीस न देता अचानक येऊन आमचे अतिक्रमण पाडले. यामुळे आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, अशी व्यथा व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली. तसेच शहरातील अनेक बड्या आणि श्रीमंत व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर पक्की अतिक्रमणे केली आहेत, त्यांच्यावर प्रशासन मेहरबान का, असा सवाल करत जशी आमची अतिक्रमणे तत्परतेने पाडली तशीच शहरातील श्रीमंत आणि धनदांडग्यांची अतिक्रमणे नगर परिषद पाडणार का, असा थेट आणि रोकडा सवाल संतप्त व्यापाऱ्यांनी प्रशासनाला विचारला आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे केवळ गरिबांवरच अन्याय होत असल्याची भावना व्यापारी वर्गात आहे. प्रशासनाची मोठी फौज तैनात. या धडक कारवाईच्या वेळी नगरसेवक, नगर परिषद अंबडचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस प्रशासन मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कारवाई सातत्याने सुरू राहणार. प्रशासन. दुसरीकडे अंबड नगर परिषदेने शहरातील अतिक्रमणाविरोधातील मोहीम पूर्वग्रह विरहित असून ती पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही आणि सर्वांवरच कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मला सांगा, तुम्ही व्यावसायिक आहात, तिथं नगरपालिकेने कारवाई केलेली आहे. या कारवाई संदर्भात तुम्ही काय सांगणार आहात? मी एवढं सांगणार आहे की कधी 7 वर्ष झालं नाही की आज केदार कुलकर्णी अध्यक्ष झाल्यामुळे हे झालेलं आहे सगळं आणि हेतुपुरस्कर झालेलं आहे. आणि गोरगरीब कमीत कमी इथं 5,000 लोक पोट भरतात यामुळं आणि मग गरिबाची नुकसान केली. मग जशी श्रीमंत जे व्यापाऱ्याचे समजा सगळे दुकानं आहेत तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि आता मला 50 लाख रुपये बँकेचं लोन फेडायचं, मी कुठून फेडायचं आता? मी गरीब माणूस आहे, मला गुंठाभर जागा नाही, मी हाताचा पोट भरणार माणूस आहे. ते बँकेचं लोन मी कुठून फेडू? या दुकानाच्या जीवावर मी लोन घेतलं बँकेचं. ग्रामीण बँकेचं 23 लाख आहे, महाराष्ट्र बँकेचं 18 लाख आहे, देवगिरी बँकेचं 10 लाख आहे. हे बँक मी लोन कुठून फेडू आता? या दुकानाच्या भरोश्यावर मी लोन घेतलं. आता मी काय करायला पाहिजे? आता मला आत्महत्येशिवाय मला पर्याय नाही आहे. जसं माझ्या संग झालं तसं सगळ्या संगच झालं तरी चालेल, काय हरकत नाही, मला काय अडचण नाही आहे. पण आता मी बँकेचं लोन कुठून फेडायचं? हे नगरपालिकेने तुम्हाला काही कल्पना वगैरे नोटीस? नगरपालिकेने नोटीस नाही दिली, कल्पना नाही दिली, काहीच नाही दिली. कधी आले ते? डायरेक्ट आले ते पाडझड केली? डायरेक्ट आले आणि पाडझड केली. आपली मागणी काय? बस स्टँडचे दुकान तसेच आहे, फक्त माझी दुकान तोडी फक्त पंचायत समिती समोर कोणाची नुकसान झाली. आता तुम्ही व्हिडिओ कॉल मध्ये बघा, तुम्ही कोणाची नुकसान झाली. माझी ती भट्टी तोडून टाकली, माझं चहाचं स्टँड काढा म्हणते, ही पाण्याची टाकी आहे, पाणी टाकी काढून बाकीचे सगळेच आहेत रोडवर बघून घ्या तुम्ही एकदा. तर याच्या पहिले तुम्हाला नगरपालिकेने कधी नोटीस दिली होती? कधीच नाही. फक्त बँकेची नोटीस आली होती आणि आमची दुकान पाठीमागे घेतली. ते म्हणजे नाली सोडून तुम्ही पाठीमागं दुकान घ्या, मी माझी दुकान पाठीमागे घेतली. नाव काय आपलं? अशोक मारुती राडगावकर, रविवारची अंबड. आपल्या हॉटेलचं नाव? लक्ष्मी हॉटेल. दादा, मला सांगा, सामान्य जनता आणि गरिबीमध्ये अशी भावना निर्माण झाली की अतिक्रमण मोहीम फक्त केवळ गरिबाच्या टपऱ्या आणि लहान दुकानावर चालते आणि श्रीमंताचे मोठे पक्के अतिक्रमण पाडताना प्रशासन मागे का हटते? या कारवाईबरोबर खरंच सर्वांना समान न्याय मिळेल का? याबद्दल आपण काय सांगणार, जी आज कारवाई केलेली ती? सर्वप्रथम मी सर्वांना एक सांगू इच्छितो की जालना
अंबड रोड हा प्रचंड वाहतुकीचा रस्ता आहे. ऑलरेडी ज्या टपऱ्या आहेत ह्या स्वतः सगळ्या अतिक्रमणामध्ये आहेत, पण त्यांना सुद्धा एक नाली PWD ची आहे. ज्यावेळेस हे काम चालू झालं होतं त्यावेळेस आम्ही त्यांना सगळ्यांना सांगितलं होतं किंवा तुम्ही नालीपर्यंत मर्यादित राहा, परंतु नाली सोडून त्यांच्या पुढं काही टपऱ्या, त्याच्या पुढं त्यांच्या बाकडे, त्याच्या पुढं गाड्या, असं करून तो रस्ता पूर्णपणे बाधित झाला, ज्याच्यामुळे वाहतुकीस फार मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत होती. ज्यामुळे काही काही गोष्टी माणसाला कडक निर्णय, कठोर निर्णय हे घ्यावे लागतात. त्यामुळं आजचा निर्णय आहे. छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानक ते मसुदरी महामार्गावर काही बड्या व्यापाऱ्यांची राजकीय वर्दस्त असलेल्या व्यक्तीची रस्त्यावर किंवा पदपथावर अतिक्रमण केलेलं असल्यास त्यांच्यावर अशीच बुलेट ट्रेन सारखी धडक कारवाई होणार का? किंवा त्यांना सवलत दिली जाणार? 100% कोणत्याही प्रकारची सवलत कोणालाही भेटणार नाही. नाली ही लक्ष्मण रेखा आहे. जेही ती लक्ष्मण रेखा पार करणार त्याच्यावर कारवाई ही अटळ आहे. बरं दादा, मला सांगा याबद्दल तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? मी सर्व जनतेला हात जोडून विनंती करतो की आपल्या शहराला जर आपल्याला विकासशील करायचंय, कुठंतरी आपल्या शहराचा ठसा उमटवायचा आहे, तर प्रत्येकाने स्वतःला काहीतरी मर्यादा लावून घेतल्या पाहिजे. स्वतः नगर परिषदनी किंवा मी एकटा किंवा नगर परिषद आपल्या शहराचा बदल नाही करू शकत. जोपर्यंत सामान्य जनता त्याच्यात हातभार नाही लावणार तोपर्यंत कोणताही बदल आपण या शहरामध्ये घडू शकणार नाही. मी सर्व शहरवासियांना हात जोडून विनंती करतो की जिथं जिथं आपण कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण हे जास्त प्रमाणावर आहे, थोडं बहुत माणूस समजू शकतं, परंतु जिथं वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे, सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे, अशा ठिकाणी स्वतःहून आपण स्वतःला जे सत्सद विवेक बुद्धीला योग्य वाटतं असा निर्णय घेऊन स्वतःची कारवाई करावी, नगर परिषदला सहकार्य करावं. दादा, शेवटचा प्रश्न. मार्केटमध्ये काही लोकांनी असं सांगितलं आहे की आम्हाला कुठलीही पूर्वकल्पना किंवा नोटीस दिलेली नाही आणि आमच्यावर डायरेक्ट कारवाई करण्यात आली. याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, नगर परिषदने याआधीही बऱ्याचदा नोटिसेस दिलेल्या आहेत, याआधीही बऱ्याचदा सांगितलेलं आहे किंवा अतिक्रमण तुम्ही तुमच्या पद्धतीने काढा. पण माझं एक म्हणणं आहे, नोटीस वगैरे हा सगळा भाग आहे, पण रस्त्यावर जर तुम्ही उद्या बसताल, उद्या कोणी म्हणाल नाही मी रस्त्यावर बसणार, मला नोटीस दिल्यावरच मी हलणार, तर हे कितपत योग्य आहे? आपलं नाव? केदार भवानीदास कुलकर्णी.